श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आजचा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलेली वसुबारस आहे। तर वसुबारस आपला जे दिवाळी येत आहे, दिवाळीचा जो 5 दिवसाचा सण असतो आपला, खूप छान आणि सुंदर आपण म्हणजे एन्जॉय करत असतो, मज्जा करत असतो। दिवाळीचा सण असतो, सुट्ट्या असतात, सगळं काही करत असतो। पण वसुबारस ज्या दिवसापासून लागत असते त्या दिवसापासून आपल्याला पूजा करायची असते, ते मी तुम्हाला सांगेल। वसुबारसच्या दिवशी आपल्याला कशी पूजा करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। वसुबारसाच्या संध्याकाळी म्हणजे सायंकाळी सवत्स गायीची, सवत्स म्हणजे काय की गायी सकट वासरासह जी गाय बोलली जाते त्याला सवत्स असं बोललं जातं, पूजा करायची आहे। तिच्या पायावर म्हणजे आपण केव्हाही केली तरीही चालेल, तिच्या पायावर अर्घ देऊन म्हणजे पायांवर अर्घ द्यायचा आहे, पाय धुवायचे आहेत, ओवाळून पंचोपचार पूजा करावी। नंतर तिला उडदाचे वडे व नैवेद्य खाऊ घालावा। या दिवसापासून दीपोत्सव सुरू होतो, त्यामुळे दारासमोर आकाशकंदील लावावा, दाराजवळ तुळशीजवळ रांगोळी काढावी आणि दिवे किंवा पणत्या लावाव्यात। तर या प्रकारे माहिती झाली, ही बेसिक माहिती झाली आपली, जी माहिती आहे ती वसुबारस विषयी। तर मी तुम्हा सगळ्यांना सांगेल की वसुबारस जेव्हा आपण करत असतो त्या दिवशी, वसुबारसच्या दिवशी आपल्या घरामध्ये जी मूर्ती असते, आपल्या घरात पितळी मूर्ती असते बघा, ते आपण आता म्हणजे समजा आपण खेड्यांमध्ये राहतो, तिथे आपल्याला इझिली म्हणजे मिळून जाईल। गाय आणि वासरूची मूर्ती म्हणजे पूजा करायची असेल तर नक्कीच मिळून जाते आणि आपण पूजा करायला चालेल, काही हरकत नाही। जर तुमच्याकडे मूर्ती नसेल देवघरामध्ये तर तुम्ही गावात असणार तर गाय वासरूची, जी वासरू सोबत असेल अशा गायीची पूजा करायची। ज्या प्रकारे त्यांचं पायांवरती अर्घ द्यायचंय, पंचोपचार त्यांची पूजा करायची, ओवाळायचे गायीला। त्याच्यानंतर त्यांना उडदाच्या डाळीचे वडे सांगितले गेलेले आहेत। जिकडे उडदाच्या डाळीचे वडे खाऊ घातले जातात तिकडे अवश्य करावा। आमच्याकडे गोडाचा नैवेद्य काहीतरी म्हणजे आपण असतं ना, गोड काही बनवतो आणि ते देतो। उडदाच्या डाळीचे जर वडे तुम्ही देत असणार तर थोडे भिजवा पाण्यामध्ये तळल्यानंतर, म्हणजे त्याच्यातलं जे तेल राहतं ते निघून जाईल आणि मग गाईला द्यात असं मी सांगेल। नाहीतर उगाच मग त्रास होतो प्राण्यांना पण, तेच माझं म्हणणं आहे। तर तुम्ही देऊ शकतात, काही हरकत नाही। तर आपण त्या दिवशी गायीची पूजा करू शकतो। आपल्या घरात जर गाय आणि वासरू असेल ज्यांच्या घरी, ते अवश्य म्हणजे नशीबवान असतील की त्यांच्या घरात खरंच गाय आणि वासरू यांची नित्यनेमाने पूजा होत असते। गायीची पूजा केल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवा आणि नंतर प्रार्थना करून आपलं जे काही बोलायचं असेल, आपल्याला तुझ्यासारखं मला पण मातृत्व लाभू दे असं बोलायचं, कारण गायीसारखं मातृत्व कुठेच नाही। गायचं दूध जे असतं ते एखाद्याचं बाळ बघा आईला दूध देत नाही किंवा आई वारली, अशा बाळांना सगळ्यात आधी डॉक्टर काय बोलतात की गायीचं दूध खूप महत्त्वाचं असतं। तर गायीच्या दुधामध्ये एवढं शक्ती असते की ते म्हणजे मनुष्य जातीचा जो बाळ असतं त्यांना सुद्धा ती वाढी लावत असते। तर असं बोललं जातं गायीच्या जीवामध्ये किंवा गायीमध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य असतं, असं आपल्या हिंदू संस्कृतीत सांगितलं जातं। अनन्य असं महत्त्व दिलं गेलेलं आहे गायीला। तर त्या दिवशी आपल्याला गायीचा व्यवस्थित वासरू सकट गायीची पूजा करायची। गायीच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आहे। नक्कीच सांगेल तुम्हाला, जर तुम्ही गायीचा पाया पडायला जाणार असणार तर गायीला नक्कीच हिरवा चारा जो असतो तो तुम्ही नक्कीच खाऊ घाला असं सांगेल। जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर जो मालक असेल त्यांना चाऱ्यासाठी तुम्ही निदान 1 दिवस तरी गायीचा चारा म्हणजे होईल एवढं तुम्ही त्यांना पैसे दान करू शकतात। त्या दिवशी खूप महत्त्व आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल। हे झालं आता ज्यांच्या घरी गाय आणि वासरू आहे त्यांच्यासाठी पूजा। आता समजा ज्यांच्या घरी गाय आणि वासरू यांच्या म्हणजे नाही आहे, तर आता शहरामध्ये आपण राहतो तर आपण काय करावं, तर तुम्हाला सांगेल की गाय आणि वासरू तर यांची मूर्ती आपण घेऊ शकतो। पितळी मूर्ती मिळत असते बघा, ती घ्या, चिनीची मिळेल, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घ्या। माझं असं म्हणणं आहे की मी बोलणार नाही तुम्हाला कोणती घ्या काय घ्या, पण आपल्या घरात असावी, अशा वेळेस आपल्याला कामात येत असते। म्हणजे आपण जेव्हा आपण पूजा करत असतो वसुबारसच्या दिवशी आपल्याला गायीच्या म्हणजे पूजा करायची असते, वासरासकट जी गाय असते त्याची। म्हणून आपल्याला जरी आपल्या घरात मूर्ती असेल तिला कापड टाकायचा, घासून पुसून घ्यायची, व्यवस्थित स्वच्छ करायची मूर्ती। नंतर कापडावरती थोडे तांदूळ टाका, अक्षदा टाका आणि त्याच्यावरती मूर्ती ठेवा। मूर्ती ठेवल्यानंतर हळदी कुंकू व्हायचे, गायीच्या पायांवर फुलाने थोडं पाणी शिंपडायचं आहे।
हळदी कुंकू लावून आरती ओवाळायची. पंचोपचार पूजा जसं आपण म्हणजे गायीची करणार आधी सांगितलं त्या प्रकारे ह्या जरा घरात जी गायचं मूर्ती आहे त्याची पण आपल्याला तशीच पूजा करायची आहे. आपण जो काही नैवेद्य बनवणार आहे, अगदी तुम्ही हे बघा, गुळापासून, साखरेपासून, खडे साखरेपासून तुम्हाला पटेल तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. फक्त एवढं सांगेल, गोडाचा नैवेद्य तुम्ही गाईला दाखवायचा आहे. पंचोपचार पूजा करायची गाईची आपल्या घरातही. नंतर तेच सांगेल, त्या दिवशी आपल्याला सण जो असतो, दिवाळीचा सण चालू होत असतो, त्या दिवशी आपल्याला दारासमोर गोपद्माची रांगोळी नक्कीच काढायची आहे. गोपद्म जे असतात त्याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. गाईचे पावलं, तर आपल्या दारासमोर, आपल्या दाराच्या बाहेर गोपद्माची रांगोळी नक्कीच काढा, एवढं मी तुम्हाला सांगेल. आणि आपल्या तुळशीजवळ दाराच्या बाहेर दिवे प्रज्वलित करा त्या दिवसापासून. म्हणजे आपल्या घरात जे लक्ष्मी मातेचं आगमन बोलत असतो ती व्हायला सुरुवात, म्हणजे आपले 5 दिवसाचा सण असतो त्याची सुरुवात ही वसुबारस या दिवसापासून होत असते. म्हणून तुम्हाला सांगेल की दिवे प्रज्वलित करा नक्कीच, एवढं मी तुम्हाला इथे सांगेल. आकाश कंदील लावायचे असेल, आकाश कंदील प्रज्वलित करा, दिवे प्रज्वलित करा. तसंच आपल्याला तुळशी मातेजवळ सुद्धा आपण गोपद्माची रांगोळी काढायची आहे आणि दाराच्या बाहेरही आपण गोपद्माची रांगोळी काढायची आहे. अगदी बघा, तुमच्याकडे नसेल, पितळी मूर्तीही नाही आहेत किंवा घेऊ शकले नाही तुम्ही, असा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही रांगोळी असते, रांगोळी पण काढू शकतात गाई आणि वासरूची. नसेल तर एका कागदावर तुम्ही पेन आणि पेन्सिल घ्या, त्याच्याने तुम्ही गाय आणि वासरूची आपण चित्र काढा, रेखाटा आणि त्याचीही पूजा केली तरीही चालेल. तुमचा भाव असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचा भाव जितका असेल तेवढं खूप महत्त्व आहे. ती तुम्ही पितळीची घेताय की चांदीची घेताय मूर्ती त्याला महत्त्व नाही आहे, किंवा रांगोळीची मूर्ती असू द्या तरीही चालेल. त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून तुम्ही पूजा करू शकतात. मात्र ती रांगोळी आपण जमा करून झाडाखाली टाकून द्या दुसऱ्या दिवशी, एवढं मी सांगेन. जी पूजेची आपण पूजा करत असताना जी रांगोळी जमा करतो तसंच या गायीची रांगोळी तुम्ही दुसऱ्या दिवशी जमा करा आणि ती झाडाखाली टाकून द्या. तर या प्रकारे आपल्याला वसुबारसच्या दिवशी जी पूजा आहे ती अशा प्रकारे करायची आहे. आणि नसेल तर मूर्ती नक्कीच आणा, एवढं सांगेल. परिस्थिती असेल तर नक्कीच घेऊन या, केंद्रामध्ये आपल्याला मिळून जाईल. फक्त मूर्ती आणताना आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे की वासरूचं तोंड जे असतं किंवा वासरूचा जो स्पर्श असतो तो गाईला झालेला असावा. गाईची शेप जी असते ती तिची डाव्या बाजूने वळलेली असावी, म्हणजे पुढच्या दिशेला वळलेली असावी असं. आणि तिची मानही जी असते ती डाव्या दिशेने असावी. तिचा जो पाय असतो डावा तो पुढे असावा. या प्रकारे आपण बघून मूर्ती घ्या, एवढंच मी तुम्हाला सांगेल. आणि माझी जी मूर्ती आहे ती मी केंद्रातूनच आणलेली आहे. तिच्या एका बाजूला पाठीवरती लक्ष्मी माता आणि एका बाजूला गणपती बाप्पा आहेत. तर अशा प्रकारे, एक मिनिट मी दाखवते तुम्हाला. तर आपण गाईची मूर्ती आणू शकतो. ही बघा, ही आहे माझी गाईची मूर्ती. तिचं तोंड जे आहे, हे जे पुढे जे ते तिच्या डाव्या बाजूला आहे. शेप जी आहे गायची ती पण डाव्या बाजूने पुढे आहे. आणि जे वासरू आहे त्याचं तोंड जे असतं ते स्पर्श झालेलं आहे स्तनाला. त्याच्यानंतर बघा, इथे माता लक्ष्मी आहेत आणि इकडे गणपती बाप्पा आहेत, दिसत असतील तुम्हाला. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही गायीची मूर्ती घेऊ शकतात. एकदम प्रसन्न असा चेहरा आहे गायीचा, सुंदर असा घंटा आहे. म्हणजे ही केंद्रातूनच घेतलेली आहे. भरीव घ्यायची आहे. मूर्ती घेताना बघून घ्या, भरीव मूर्ती घ्या, एवढं मी तुम्हाला सांगेल. आणि सुंदर सुंदर मूर्त्या मिळत असतात. मी ही देवघरातच ठेवत असते. छोटीशी मूर्ती आहे जी म्हणजे तळहातावर आरामात येऊन जाते. तर छोटीशीच आहे आणि रोजच्या रोज आपली पूजाही होत असते तिथे, म्हणून मी ही देवघरातच ठेवत असते. तर अशा प्रकारे तुम्ही मूर्ती घेऊ शकता जर घ्यायची असेल तुम्हाला तर. आणि नक्कीच सांगेल, आपल्या घरात असणं खूप आवश्यक असतं. तर मूर्ती नसेल तर अगदी तुम्ही कागदावरही तुम्ही रेखाटून पूजा करू शकतात, नाही तर रांगोळी काढूनही पूजा करू शकतात. तसं काही आवश्यक नाही आहे. फक्त एवढं सांगेल, तुमचा भाव खूप महत्त्वाचा आहे. गायीच्या रूपात जे असतात, गायीमध्ये आपले देवता जे असतात ते वास करत असतात. अख्खे ब्रह्मांडाचे जेवढे देव आहेत तेवढं त्यांच्यात सामावलेलं आहे गायीच्या शरीरात, पोटात असं बोललं जातं. त्यामुळे गाय असणं खूप आवश्यक आहे. हां, ओरिजिनल गाय तुमच्या घरात असतील तर नक्कीच काही हरकत नाही. नसली पण तर म्हणजे आपण रोजच्या रोज आपल्या दारात गाय असते. आणि एक सांगेल तुम्हाला की आपल्या जर दारात गाय आली तर कधीच गाईला मारू नका, हात म्हणजे वरती करू नका.
कारण गाईला मारणं खूप पाप मानलं जातं. तर नक्कीच सांगेल वसुबारच्या दिवशीच नाही तर रोजच्या जीवनामध्ये पण आपल्या दाराच्या समोर जर गाय आली तर नक्कीच त्याला एक घास आपण देत चला. कारण बघा आपण काही पूजा असली की गोग्रास आपण काढत असतो, गाईचा घास, आणि रोजच्या रोज जर दिला तर अतिउत्तम. आपलं जे पित्रांचा दोष असतो तो कमी होतो असं बोललं जातं. तर त्यामुळे सांगेल गाईला कधीच हात उगारू नका किंवा मारू नका किंवा तिला जा म्हणून असं आपण बोलत असना हे करू नका गाईला. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.